तर आता थोडीफार उकळी आलेली आहे, तर आपण याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ हे ॲड केलेलं आहे. जो आपण मसाला काढला आहे तो मसाला पाहू. तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्ही पाहत आहात हे जे खेकडे आहेत ते आम्ही गावावरून आणलेले, हे पूर्णपणे स्वच्छ असे हे करून घेतलेले आहेत. मित्रांनो, फायनली तयार झालेला आहे आपला खेकड्याचा रस्सा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर सिद्धांत, बाहेर छान छान पाऊस पडत आहे, तर आज काय बनणार आहे आपल्या घरी? गावाकडून आणलेले खेकड्याचा रस्सा. गावाकडून आणलेल्या खेकड्यांचा रस्सा. तर मित्रांनो, आता पावसाला जोरदार सुरुवात झालेली आहे. पाऊस भरपूर पडत आहे. ओढा, नाली, नदी यांना पण आता पाणी भरपूर आलेलं आहे आणि खेकडी पण आता भरपूर सापडत आहेत. त्यामुळे आज आम्ही गावी गेलो होतो आणि गावावरून आम्ही खेकडी आणली होती. तर त्याचा भन्नाट रस्सा, गावरान पद्धतीने खेकड्याचा रस्सा, पहिल्या पावसातील खेकड्याचा रस्सा आम्ही बनवणार आहे. चला तर मग आता त्याच्यासाठी आपल्या किचनमध्ये काय काय तयारी चालू आहे पाहू. जाऊया ना किचनमध्ये, चला. मित्रांनो, सर्वप्रथम तुम्ही पाहत आहात हे जे खेकडे आहेत ते आम्ही गावावरून आणलेले, हे पूर्णपणे स्वच्छ असे करून घेतलेले आहेत, पाहू शकताय. तर हे त्याचे डेंगे आणि हे स्वच्छ केलेले खेकडे आहेत. तर ह्याचा आपल्याला काय करायचं आहे, तर सार काढायचा आहे, होय ना? हा, बारीक करायचं आहे मिक्सरला. तर आता हे मिक्सरला बारीक करून ह्याचा आपल्याला सार करायचा आहे. आणि हे मित्रांनो, जे नांगे आम्ही ठेवलेले आहेत हे लहान मुलांना खूप आमच्या घरी आवडतात. हे आम्ही नांगे रश्श्यामध्ये टाकणार आहे. तर सर्वप्रथम तर जो मसाला आहे तर तो पण आपला कोणकोणता आहे तो पाहून घेऊ. जो आपण मसाला काढला आहे तो मसाला पाहू. तर मसाल्यामध्ये आपण इथं 1 चमचा जिरे घेतलेले आहेत, अर्धा चमचा धने घेतलेले आहेत, कोथिंबीर थोडी आहे, लसूण सोलून घेतलेला आहे 1 मोठा गड्डा, सुकं खोबरं घेतलेलं आहे 1 वाटी, आणि हे खडे मसाले आहेत, आणि 2 कांदे भाजलेले आहेत. तर हे जो मसाला आहे तो आपल्याला पूर्ण मिक्सरला असा ग्राइंड करायचा आहे. सुरुवातीला आता आपण काय करणार आहे, तर मित्रांनो, सुरुवातीला हे जे खेकड्याचे नांगे आणि जे त्याचा उर्वरित भाग आहे तो तुम्हाला दिसत आहे, तो आम्ही आता मिक्सरला बारीक असा ग्राइंड करून घेणार आहे. थोडं थोडं ठेचून घ्यायचं आहे. हो, थोडं थोडं पाट्यावर वाटलं तर मित्रांनो ह्याची फारच चव आणि सुंदर होणार होतं हे. पण आपल्याकडे पाटा वगैरे काय नसल्यामुळे आपण हे मिक्सरला लावणार आहे. तर अशा प्रकारे हे जे सर्व भाग आहे तो आपण आता सर्व असा चेचून बारीक करून घेऊ. हे असं थोडं थोड्या प्रमाणात हे आपल्याला जो खेकड्याचा भाग आहे तो असा हा बारीक करून मिक्सरच्या ग्राइंडमध्ये घालून हा पूर्ण असा गंधासारखा पेस्ट करायचा आहे. आणि त्याच्यानंतर ज्यूस काढायचा आहे ना. अगदी किंचित पाणी घालायचंय आणि परत हे बारीक करून ह्याचं चांगला ज्यूस असा काढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीनं बारीक केलेलं आहे. तर आता ह्याच्यामध्ये पाणी ऍड करायचं आहे ना. आता हे चांगलं बारीक झालेलं आहे, त्याच्यात पाणी घालून आता गाळून घेऊयात. आता हे मिक्सरला बारीक केलेलं हे गाळण्यानं गाळून घेऊयात. आणि हा जो सार आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे, जेणेकरून ज्या खेकड्याचे जे कवचे आहेत ते खाताना किंवा रसा पिताना आपल्याला तोंडाला लागून येत असे. तर मित्रांनो, पावसाळ्यात खेकडा खाण्याची मजा जी आहे ती काय औरच आहे. खेकडा हा कंटिन्यू 12 महिने मिळतोय ना. तर जो पावसाळ्यातला खेकडा असतो हा खेकडा ह्याला जरासं चव चांगली असते. चव चांगली असते. तर अशा पद्धतीने हे आपल्याला पूर्ण याचा हा सार काढून घ्यायचा आहे. आता हे कवच बाहेर टाकून द्यायचे आणि त्याचा सार केवढा निघालेला आहे. तर हे अशा पद्धतीने त्याचा जो सार आहे तो आता हा सार निघालेला आहे. छान पद्धतीने बारीक असं सूप हे आपलं झालेलं आहे आता तयार. तर आता हे आपण पूर्णपणे हे कशामधून आपण हे केलेलं आहे, जी जाळी असते बारीक त्या जाळीतून पूर्णपणे हे आपण त्याचा जो रस आहे तो काढून घेतलेला आहे.
चला आता पाहू पुढली प्रोसेस काय आहे. तर जो मसाला आपण मगाशी काढला होता तो असा हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पूर्ण गंधासारखा बारीक असा ग्राइंड करून घ्यायचा आहे ना. हो. आणि त्यानंतर फायनली जो भाजलेला कांदा आहे जो गॅसवर आपण भाजून घेतलेला आहे तो आता ह्याच्यामध्ये आपण केलेला आहे ॲड. असा हा आपल्याला आहे सुंदर आणि छान असा मसाला. चला तर आता हा बारीक करून घेऊ. तर मित्रांनो मसालाही झाला आहे पूर्णपणे बारीक असा गंधासारखा छान. आणि याचा आवाज पण आता स्मेल पण छान सुटला आहे ना, कारण का जे आपण खोबरं आणि जे कांदा भाजला होता त्याचा स्मेल अगदी छान दरवळत आहे. तर आता काय पुढली तयारी फोडणीची. चला तर मग मित्रांनो जास्त न वेळ घालवता आता आपण जी फोडणी आहे ती फोडणी घालून घेऊ. तर मित्रांनो जवळपास आमच्याकडे 1.25 ते 1.5 किलो खेकडे असल्यामुळं आम्ही जरासं हे पातेलं आहे ते मोठं घेतलेलं आहे, कारण का आमच्या घरात खाणाऱ्याची संख्या पण भरपूर आहे. तर याच्यामध्ये आता सर्वप्रथम जे तेल आहे ते तेल आपण ॲड करू. भांडं पण आता छान गरम तापलेलं आहे. 5 ते 6 पळी तेल घालायचं आहे. तर हे जे तेल आहे ते थोडं आता गरम होऊ देऊ. तर तेल जवळपास हे गरम झालेलं आहे. तर आता जो कांदा आहे तो कांदा आता आपण ह्याच्यामध्ये सोडून देऊ. तर आपल्याला गोल्डन ब्राऊन हा जो कांदा आहे तो करून घ्यायचा आहे. तर आता याच्यामध्ये एक अर्धा चमचा आपण हळद ॲड केलेली आहे. तर गोल्डन ब्राऊन हा कांदा आता झालेला आहे. आणि फायनली आता जो मसाला आहे मसाला केलेला तो घालला. जो मगाशी मिक्सरला आपण बारीक करून ग्राइंड करून घेतला होता तो मसाला आता आपण याच्यामध्ये केलेला आहे ॲड. तर अशा पद्धतीने तयार होत आहे गावाकडील पहिल्या पावसातील चटणीच्या खेकड्याचा रस्सा. तोही अगदी आमच्या साध्या आणि सोप्या पद्धतीने. हा जो मसाला आहे ह्या मसाल्याला किती वेळ आपण फ्राय करून घ्यायचा आहे. तेल सुटेपर्यंत. आता याच्यात गरम मसाला आपल्याला लाल तिखट घालूया. ॲड करायचा आहे जो घरगुती मसाला आहे तो. तर आता मसाल्यानं हे तेल सोडलेलं आहे. तर आता जो गरम मसाला आहे तो याच्यामध्ये जवळपास आपल्याला 3 चमचे ॲड करायचा आहे, जेणेकरून जो टेस्ट आहे ती टेस्ट पण आपल्याला स्वादिष्ट लागेल. चला ते अनेकदा आपण पुन्हा असं परतवून घेऊ. आता याच्यात लाल तिखट घालूया. आता मी इथं घरगुती मिसळलेली चटणीच आमची घरातली घालणार आहे. ती किती घालणार आहे ते आपल्याला जवळपास 1-2 चमचे वापरायचे, जेणेकरून जास्त तिखट होऊ नये, कारण का घरी लहान मुलं पण आहेत, ते पण हा रस्सा ट्राय करणार आहेत. तर अजून थोडं 1-2 ते 3 मिनटासाठी हा जो मसाला आहे तो चांगला आपण भाजून घेऊ. तर 2 मिनटं झालेले आहेत. तर आता जो आपण खेकड्याचा जो सार काढला होता तो आता सार ह्याच्यामध्ये आपण आता हा असा ओतून घेऊ. मस्तच कलर पण छान आलेला आहे. आणि याला एकदा असं पूर्णपणे असं हे हलवून घेऊ. आणि त्यानंतर मित्रांनो ज्या आपण नांग्या काढल्या होत्या खेकड्याच्या नांग्या, त्यात आपण ह्याच्यामध्ये नांग्या ह्या अशा ॲड करणार आहे. आणि होत आहे आमच्या घरी आज स्वादिष्ट असा खेकड्याचा रस्सा. एक
थोडीफार याला उकळी येऊ देऊ आणि त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार हे मीठ ॲड करायचं आहे आणि सारखं एकसारखं हलवत राहायचं आहे, जेणेकरून जो रस्सा आहे तो फुटू नये म्हणून ना. हा रस्सा फुटू नये, नाहीतर मग पातळ पाणी एकीकडं आणि दाट एकीकडं असं राहतं. चोथा त्यामुळे पाणी जोपर्यंत उकळी येत नाही तोपर्यंत हे आपल्याला एकसारखं कंटिन्यू असं मिश्रण याचं हलवत राहायचं आहे. चला तर भेटू आता त्याला उकळी आल्यानंतर. तर आता थोडीफार उकळी आलेली आहे, तर आपण याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ हे ॲड केलेलं आहे आणि आता हे कंटिन्यू मिश्रण आपल्याला जोपर्यंत पूर्ण उकळी येत नाही तोपर्यंत हे कंटिन्यू करायचं आहे. तर फायनली तयार झालेला आहे आपला खेकड्याचा रस्सा. जरा वेळ पण खूप झाला त्यामुळे मी डायरेक्ट हा खेकडा प्लेटमध्ये काढलेला आहे. तर रस्सा कसा झाला आहे तुम्हाला दाखवतो. तर रस्साही मित्रांनो छान झालेला आहे, पाहू शकताय. अगदी याला कलर पण एकदम मस्त आणि सुंदर असा आलेला आहे. तर मित्रांनो कसा वाटला आजचा हा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून कळवा. जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून इथून पुढे आणणारे नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. चला तर मग बच्चे कंपनी आता खेकड्याची मजा घेणार आहे. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद.